पण डीजेच्या भिंती आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यावर्षी बघायला मिळाला, कारण तासनतास एका जागी त्या डीजेच्या जवळपास 25-25 फुटाच्या असलेल्या भिंती या कॉन्स्टंट वाजत असताना त्याच्यासमोर उभं राहिल्यानंतर काय त्रास होतो, हा आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष तिथे उभं राहून अनुभवला. आणि ते किती अनबेरेबल असतं आणि तिथल्या रहिवाशांचं काय होत असेल, तिथल्या प्राण्यांचं काय होत असेल, तिथल्या रुग्णांचं काय होत असेल, विद्यार्थ्यांबद्दल तर आपण म्हणजे कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे ते बघितल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला, की कुठेतरी हे स्वरूप बदलण्याची गरज आहे आणि कुठेतरी नागरिकांनी यात उतरून जर पुढाकार घेतला, तरच हे स्वरूप बदलू शकतं आणि हे त्या लोकांपर्यंत जे या बाबतीतले डिसिजन मेकर्स आहेत, त्यांच्यापर्यंत हे जर आपण पोहोचवू शकलो, एक स्टँड घेऊन तरच हे होऊ शकतं. आणि नागरिकांचा पुढाकार नोंदवण्यासाठी म्हणून ही स्वाक्षरी मोहीम आम्ही हातात घ्यायचं ठरवलं. ती मिरवणूक बघितल्यानंतर किंवा तिथे जमलेली गर्दी बघितल्यानंतर हे लक्षात आलं, की ह्यातली 99% लोकं ही स्थानिक नाहीत. आणि जेव्हा असं चित्र तुम्हाला बघायला मिळतं, की एखाद्या ठिकाणी उत्सव साजरा होत असताना त्यातली उतरलेल्या गर्दीपैकी 99% लोकं ही स्थानिक नसतात, हं. तेव्हा तिथली परिस्थिती बदलण्याची खरंच गरज असते आणि म्हणून ही स्टेप आम्ही घेतली.